आज जे तुम्हाला काही घटना घडल्या असं समजलं आहे की तुम्हाला मारहाण करण्यात आली, हे खरं आहे का मारहाण करण्यात आलेलं? साहेब, आमच्या इथे आत्ता हे सरस्वती हायस्कूलमध्ये सकाळपासून गोडी आनंदित सगळं वातावरण चालू होतं. आमच्या इथे विरोधी पक्षाचा एक कार्यकर्ता आमच्या समोर पैसे वाटायला आला. आम्ही त्याला विचारायला गेलो तर विचारल्यानंतर डायरेक्ट त्यांच्यातलं सगळी लोकं येऊन साहेब मला मारहाण केली तिथे सरस्वती हायस्कूलच्या चौकात. साहेब, सगळ्या जनतेने ते बघितलेलं आहे. तर आम्हाला असं म्हणायचं आहे की गरिबाचा एखादा कार्यकर्ता उभारणे म्हणजे हे चुकीचं आहे का? म्हणजे लोकांनी नगरसेवक हा गुंडेगिरीसाठी द्यायचा आहे का एक नगरसेवक नगराचं काम करण्यासाठी द्यायचं आहे? न म्हणजे न आणि ग म्हणजे गटार म्हणजे आणि त्यात गो म्हणजे काय गुंडेगिरी? हे कितपत चालणार आहे? हे कुठं तर थांबलं पाहिजे. मला असं वाटायलं की इलेक्शन हे फक्त गुंडेगिरीच्या लोकांचं आहे, गरीब हे ज्या लोकांचं नाही आहे. माझ्या बीटमध्ये तुम्ही सगळं बघितलेलं आहे की मी माझ्या सगळ्या आर्थिक परिस्थिती ज्या मी या शून्यातून विश्व निर्माण केलं या सगळ्या मी जनतेला समोर मारलेलं आहे. आणि आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मारहाण करतात ते बी रोडवर. मग तुम्ही स्वतः गेला तिकडं, तुम्ही जाण्यापेक्षा तुमच्याकडे यंत्रणा होती, पोलीस यंत्रणा होती, त्यांना का कॉल केला नाही तुम्ही? साहेब, आम्ही पोलीस यंत्रणा अशी झाली की आमच्या समोरच वाटत होता. त्यावेळी मी एकटा होतो तिथं आणि आमचा एक मित्र सहकार्य 100 पोरं अंगावर आलीत. लगेच थोड्या वेळातच पोलीस यंत्रणा आली. तिथं भव्य पर्वत लाठीमार बी झाला, सर्व पांगापंगी झाली. सर, बघू, हे कुठेतरी लोकशाहीला घातक आहे आणि प्रशासनाने अशा गोष्टींच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे व अशा गोष्टी जेवढ्या टाळता येतील तेवढ्या टाळल्या पाहिजे. जर लोकशाही टिकवायची असेल आणि लोकांना जर लोकशाही शिकवायची असेल तर हे अशा लोकांना कडक शासन करून आपण लोकशाही शिकवू शकतो आणि टिकवू शकतो. इचलकरंजीहून प्रवीण आंडे, वायरलेस मराठी. धन्यवाद.